नमस्कार प्रेक्षकांनो, मी योगेश्वरी आणि कुकिंग विथ योगी या माझ्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। आज मी बनवलेला आहे मस्त असा गरमागरम चिकन मसाला पुलाव, जो खाल्ल्यानंतर तुम्ही पण म्हणशाल लय भारी झालंय बरं का। तर चला बघूया रेसिपी। मसाला चिकन पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन। ते आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 मीडियम साइजचे कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 मीडियम साइजचे टोमॅटो आणि अद्रक, लसूण आणि जिरा। आपल्याला अद्रक, लसूण आणि जिऱ्याची बारीक ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायची आहे। मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर, हळद पावडर, काळा मसाला, आपला एव्हरेस्टचा मसाला, गरम मसाला आणि धनेपूड। आणि त्याच सोबत मी इथे घेतलेला आहे सुहानाचा बिर्याणी मसाला। तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला इथे वापरू शकतात। इथे आपण आपला लसूण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट आधी वाटून घेऊया, कारण सगळ्यात आधी आपल्याला पुलावच्या फोडणीसाठी तीच पेस्ट यूज करायची आहे। अशा प्रकारे मी ही ग्राइंड करून घेतलेला आहे। आपलं व्हेजिटेबल वगैरे कट करून रेडी होतील त्याआधी आपण आपला राईस 10-15 मिनिटांसाठी भिजत घालणार आहोत, स्वच्छ धुवून। हा मी दावतचा बासमती राईस घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही राईस इथे यूज करू शकतात, फक्त ज्याचे दाणे मोकळे आणि सुटसुटीत होतील असा राईस तुम्हाला इथे यूज करून घ्यायचा आहे। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी हे भिजत घालणार आहोत। तोपर्यंत आता आपण आपले व्हेजिटेबल्स कट करून घेणार आहोत। गॅसवरती सर्वप्रथम आता मी ठेवलेला आहे कुकर मध्ये आपण टाकूया तेल। तेल तापलं की आपण त्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिऱ्याची वाटून घेतलेली पेस्ट टाकणार आहोत। मस्त अशी आपली पेस्ट आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये आपले कापून घेतलेले व्हेजिटेबल्स ऍड करणार आहोत। मस्त असं व्हेजिटेबल पण आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत। थोडीशी कस्तुरी मेथी आपण यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून आपल्या पुलावला मस्त असा फ्लेवर येईल। आता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर 1.5 चमचा, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा मी धनेपूड टाकलेली आहे। अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं मसाले परतून घ्यायचे आहे।
मसाले परतून झाल्यावर आता आपण त्यामध्ये आपले स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ऍड करणार आहोत. चिकन पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बिर्याणी मसाला. मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला टाकत आहे. कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही यूज करू शकतात आणि हा मसाला पण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे. थोडंसं आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून चिकनला 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आधी. हे बघा मस्त असं आपल्या चिकनला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये आपले भिजत टाकलेले राईस ऍड करणार आहोत. आणि हळुवारपणे आपल्याला राईस मिक्स करून घ्यायचा आहे. आता वरतून आपण त्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ऍड करणार आहोत. आपल्याला पाण्याची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची आहे जेणेकरून आपला मसाला चिकन पुलाव हा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत दिसेल. हे बघा अशा प्रकारे पाण्याची क्वांटिटी आपल्याला जास्त नाही ठेवायची आहे. आता आपल्याला कुकर लावून मस्त अशा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपल्या 3 शिट्ट्या कंप्लीट झालेल्या आहे. गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. बघूया आपण कुकर उघडून मस्त असा आपला पुलाव कसा झालेला आहे. आहा बघा कुकरची वाफ काढल्या आणि झाकण उघडल्या मस्त असा आरोमा येत आहे. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला वरतून 1 चमचा साजूक तूप घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही एकदम सुटसुटीत असे तांदळाचे आपले दाणे झालेले आहे आणि एकदम मोकळा असा आपला चिकन पुलाव बनून रेडी झालेला आहे. अगदी झटपट तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर झटपट तुम्ही कधीही कुकरमध्ये हा मसाला चिकन पुलाव तयार करू शकतात. खायला अगदी स्वादिष्ट लागतो.